गायकवाड आणि असलम शेख हे आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, वर्षा गायकवाड आणि असलम शेख आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। ही त्यांची जी भेट होणार त्या भेटीतून काय नेमकं समोर येऊ शकतं? अमित, आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची जागा वाटप झाली आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजीचा सूर जो तो मांडला होता आणि या संदर्भात थेट त्यांनी दिल्लीला जे सरचिटणीस आहेत के.सी. वेणुगोपाल यांना फोन करून त्यांची नाराजी जी व्यक्त केली होती। त्याच्यानंतर त्या दिल्लीला जाणार अशी चर्चा मागच्या 3 दिवसांपासून होती आणि सरतेशेवटी आज ते दिल्लीकडे निघालेले आहेत। आज त्यांच्या सोबत वर्षा गायकवाड सोबत मंत्री असलम शेख माजी मंत्री आणि अमीन पटेल सुद्धा आहेत, कारण की हे मुंबईतील महत्वाचे 3 नेते आहेत आणि हे तिन्ही नेते आता दिल्लीकडे रवाना झाले आहेत। त्यामुळे नेमका आता मुंबईत जी जागा मागण्यात आली होती दक्षिण मध्य मुंबईची, त्या जागेवर चर्चा होईल। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर मुंबईची जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडून ठाकरेंच्या शिवसेनेला द्यावा अशी मागणी जी आहे ती वर्षा गायकवाड यांना केलेली आहे आणि मग त्या संदर्भात सुद्धा चर्चा जी आहे ती आज मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्यानंतर मुंबईतल्या आपल्या जागा का गेल्या आणि त्या आपल्याला कशा मिळवता येतील आणि त्याच्यावर लोकसभेला आपण कसे जिंकू याची एकंदरीत रणनीती जी आहे ती मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यासमोर हे मुंबईतील नेते मांडतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता होऊ शकते आणि त्यानंतर उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या त्या जागा ज्या आहेत त्या स्वाईप केल्या जाण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। आता अद्याप वर्षा गायकवाड नेमकं काय मत मांडतील मल्लिकार्जुन खरगेंसमोर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण की मंत्री असलम शेख आणि अमीन पटेल हेही त्यांच्यासोबत असल्याने आता या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि मुंबईत आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सभा पार पडतील याचंही चर्चासत्र जे आज दिल्लीत भरवलं जाईल। अमित, निश्चित त्यामुळे बैठकीत काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।